नमस्कार, मी सौ वंदना पांडे, मी सौ मीनाक्षी अंबुले. मी सौ वंदना धुमाळ, शिक्षिका मॉडर्न ज्युनियर कॉलेज यमुनानगर निगडी. सादर करत आहोत लुटीचं अंदाजपत्रक. लेखिका सौ मंगला गोडबोले. 1 फेब्रुवारी देशाचं अंदाजपत्रक सादर होते. या अंदाजपत्रकाने बऱ्याच घडामोडी होतात. उद्योग आणि व्यापारात याचे पडसाद उमटतातच, पण अनेक घरातल्या विविध बाबींवर त्याचा परिणाम होतात. अशाच एका कुटुंबातला अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवरचा खुसखुशीत संवाद. अहो, आपल्या दोन्ही बँक खात्यांमध्ये पैशांचा पार कडकडाट झालाय बरं का. जरा बघा ना. बघा काय बघा, तुम्ही लोक वाटेल तसा खर्च करणार, मी बापडा बघत बसणार. मुळात एक साधं छोटं बजेट करायला काय जातं तुम्हा लोकांचं? बजेट नको बाई. दर बजेटनंतर मध्यमवर्गीय गृहिणीचं कंबरडं मोडलं एवढ्यात जप करतात पेपरवाले. एकुलते एक ते चिमुकलं कंबरडं मोडून तरी किती वेळा घ्यावं म्हणते मी. फालतू विनोदाचा आसरा घेणं थांबवा बाई साहेब. एक प्रॉपर बजेट कराच जन्मात एकदा तरी. असं म्हणता. करते प्रयत्न, पण ते सादर करताना मला डिझायनर साडी मात्र हवीच हा. आपल्याकडे बहुतेकदा बजेटमधल्या मुद्द्याबरोबरीनंच ती मांडणारीच्या साडीबद्दल चर्चा होते की नाही. निर्मला मावशींबद्दल तेच होतं ना. एवढ्या मोठ्या देशाचं अंदाजपत्रक बनवतात त्या, नाहीतर तुम्ही 4 माणसांच्या घराचं अंदाजपत्रक करवे ना. दाखवतेच करून. तुम्ही बाजूबाजूने 5-7 चांगले उर्दू शेर आठवून सुचवाल का प्लीज? रोजच्या मराठीत कर की बजेट. पण ते फारच लो बजेट वाटलं तर. बजेट कोणत्याही भाषेत असलं तरी सजावटीसाठी उर्दू शेरच लागतात ना आपल्याकडे. मुद्दई लाख असू दे, हवा का रुख असू दे, उर्दूशिवाय बजेट परिणामकारक वाटले नाही ही रुखरुख तरी असेल. सरळ जमत नाही म्हणून कबूल करा ना. वेळ आल्यास ते करू शेवटी. पण समजा मी बजेट सादर केलंच, तर त्याला दाद देण्यासाठी हाताने बडवायचं एखादं बाकडं आहे का आपल्याकडे? एखादं जुनं आंब्याचं खोकं, नाहीतर चपला बुटांचं खोकडं मिळेल ना घरात? तुम्ही तसं शोधायला घ्या सध्या. हात खूपच शिवशिवले तर उगाच चांगल्या फर्निचरवर नको धापधाप बनवण्याचे प्रयोग. बाकी शेण हे तुम्ही केव्हाही ओढू शकालच. कशाचा याडावणा करणं सहज जमतं तुम्हाला. तुम्हा लोकांच्या कानी कपाळी ओरडत असते. खर्च आवरा, बचत वाढवा, होतो का काही उपयोग? साधा रोजचा जमा खर्च लिहिणं होत नाही तुझ्याने. बजेट कसलं लिहितेस? आता तर सौ इरेलाच पेटल्या. एवढं अशक्य काय असणार आहे अंदाजपत्रक बनवणं? नुसती उजवीकडे जमा लिहायची आणि डावीकडे खर्च टाकत जायची. खर्चांमध्ये गरजेचे खर्च, चैनीचे खर्च, नियोजित खर्च, आकस्मिक खर्च वगैरे टाकायचे. भविष्यासाठी बचत वगैरेची सोय करायची. मध्ये मध्ये असावीत म्हणून सुभाषितं पेरून ठेवायची. मागच्या सरकारने म्हणजेच आपल्या आधी आपल्या सासूने कसा बेहिशोबी पैसा उधळला हे आठवणीने लिहायचं. केवळ आपण आहोत म्हणून हा गाडा हाकला जातोय हे खुंटा हलवून बळकट करायचं की झालं अंदाजपत्रक तयार. ते समोर येताच कोणाकोणाची कंबरडी मोडली जात आहेत, कोणाकोणाच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत, कोण कुठल्या रेषेच्या खाली येतं वर जातं वगैरे बघायला आपण मोकळी. बाकी काही नाही तरी घरातलं आपलं स्थान वर यायला नक्कीच उपयोग होईल याचा सौंनी मनावर घेतलं. नाहीतरी बऱ्याच दिवसात उंची साडी घेतली गेली नव्हती श्रीयुतांकडून. घरगुती खर्चांची कलमं आठवायला काहीच वेळ लागला नाही सौंना. धान्य किराणा, गहू तांदूळ तेल वगैरेचं एक गट. तसाच साबण, सोडा, तेल, पावडरी वगैरेचा दुसरा गट. करमणूक, औषध पाणी, सणवार, नोकर चाकर वगैरेंचे एक एक गट पुढे येणारच. आहे काय आणि नाही काय सगळे ठरलेले तर खर्च. थोडे महागाईने आणि थोडे नुकसानीमुळे वाढले तर तेवढेच. दुसऱ्याच दिवशी कामवाल्या बाईनं सुरू केलं. पगार वाढवायची वेळ झाली की बाई वाढवू हा सवडी. सवाड कसली, महागाई कसली वाढली या. किराणाचं बिल आपलं वाढतच आहे दरमहा. किराणा सोडा की हो, हे स्प्रिंग रोल, पिझ्झा, पास्ता झालंच तर थाय करी
राईस आणि त्या कांद्याच्या रिंगा या सगळ्यांचेच भाव काय वाढले आहेत. एकेका पोराचा हॅपी बर्थडे आला की पोटात गुळच येते माझ्या. एवढं सगळं लागतं एकेका वाढदिवसाला? वाढदिवस काला कशाने? हॅपी बर्थडेचं सांगते मी. पोरं सगळी रेकी करून येतात बाहेरून. कशावर काय भेटतंय, कशाची कुठे ऑफर आहे. प्रत्येक ऑफर ही आफत असते असं तिच्यात अडकू नये. पोरांना पोटत नसतंय. मम्मी चिंतेगिरी करू नकोस असं म्हणतात मला. मग पगार केव्हा वाढवताय? सहज बोलता बोलता कामवालीने हातोहात आपल्या मासिक खर्चातील एक कलम वाढवलं हे सौच्या लक्षात आलं. तिकडे मुलाच्या फीची वाढीव मागणी होतीच. त्याच्याशी बोलताना सगळीच खटली वर आली. सोन्या, तुझी फी किती वाढणार आहे रे? मी अंदाजपत्रक करते ना. मी अंदाजच देईन हा. करेक्ट फिगर नंतर सांगेन. क्लासच्या फीमध्ये अंदाज आणि ॲक्च्युअल कसलं रे? वरच्या क्लासमधल्या लोकांचे क्लास वेगळे असतात आई. ट्राय टू अंडरस्टँड. मी जिममध्ये माझा पर्सनल ट्रेनर ठेवावा म्हणतोय. स्वतंत्र प्रशिक्षक. छान टुकटुकीत आहेस की रे. आणखीन वेगळी शिकवणी कशाला? अगं, मी तुला नुसता टुकटुकीत वाटून का उपयोग आहे? बाहेरच्या पोरीबाळींमध्ये इज्जत राहायला हवी आपली. 4 पैसे गेले तरी चालतील. कोणाला? असं टोकदारपणे विचारून सौनी त्याला पंक्चर करण्याचा प्रयत्न केला. पण तो तुर्तास मात्र जिममध्येच होता. आई, हळूहळू मी माझी स्वतःची यंत्र घेणार आहे हा. व्यायामाची. रेझिस्टन्स बँड प्रेस, प्रोटीन कॉन्सन्ट्रेट तर हवंच हा मला. झालंच तर. चिरंजीव झालंच तर असं म्हणत गेले. पण त्यांचं कधीच काही पूर्ण होणार नाही हे सौंच्या लक्षात आलं. त्याने निमूटपणे अंदाजपत्रकातील खर्चांची कलम वाढवली. जिमची फी, नवीन व्यायामांची साधने, चित्रविचित्र पूरक आहार, व्यायामाचे बूट, कपडे, शिरस्त्राणं, चिलखतं या विषयाबाबत कन्येकडे वळताना सौंच्या काळजाची धडधड अधिकच वाढली होती. तिला ज्या दिवशी नवा ड्रेस घ्यावा त्या दिवशी ती खरी सुखात असते. खरं तर तिला रोजच नवा पोशाख हवा असतो हे त्यांना माहीत होतं. त्याची काही तरतूद अंदाजपत्रकात केलेलीच होती. पण ह्या बयेच्या डोक्यात नवं काय, कधी, कसं घुसेल याचा अंदाज परमेश्वरालाही येणार नव्हता. म्हणून माफक भीत सौ आपल्या कन्येशी बोलायला गेल्या. पुढचे काही महिने तुझे नेहमीचेच खर्च असतील ना ग? काही वेगळं खर्चाचं लटांबर तर नाही ना लावणार? आई, लटांबर काय म्हणतेस ग? फक्त केस सरळ करून घ्यावेत म्हणतीये. स्ट्रेट केस, सरळ सोट केस. या पार्टीला एकदा सरळ करायलाच हवं. अगं, हल्लीच 2-4 हजार रुपये घालून केस कुरळे करून घेतलेस ना ग तू. मग आता सरळ कशाला? हल्ली सरळ केसवाल्या मुलींना जास्त लाईक्स येतात आई. शेवटी फॅन फॉलोईंग मिळायला हवं की नाही माणसाला? बघ बाई, त्याच त्या केसांवर पुन्हा मोठे खर्च कसे दाखवायचे मी माझ्या अंदाजपत्रकात? बस का? आपण फक्त काही पैसाच करणार का? अंदाजपत्रक म्हणे. आता प्रत्येक अंदाजपत्रकात शेती विकासासाठी तरतूद असतेच ना. मग केस म्हणजे काय? घरची शेती ना. हो, पण त्यांच्या महागड्या मशागतीमधून नक्की विकास कशाचा होतो? अरे रे आई, जगाच्या किती मागे आहेस का तू? लाईक्स, ब्ल्यू टिक्स, ब्ल्यू चेक, मेटा व्हेरिफिकेशन, इन्स्टा अकाउंट यातलं काय शिकवू ग तुला? तरी अजून खरा ॲडव्हान्स iPhone 17 यायचा आहे हा माझ्याकडे. 1760 फोन झाले की ग तुझ्या आतापर्यंत. कपॅसिटी, रेंज, स्पीड हे मुद्दे असतातही त्यामागे. आई, वाटल्यास आपण मासिक हप्त्यावर घेऊ ना ग फोन. गेल्या सीझनच्या हापूस आंब्यांचे हप्ते आम्ही अजून भरतोय बये. आता फोनचे हप्ते वाढवणार? अगं, तो आंबा, हे ॲपल, ज्याच्या त्याच्या जागी जे ते हवंच ग. इकडे सौंच्या जीवनावश्यक खर्चांची यादी वाढतच होती. पिझ्झा, पास्ता, CCD, जिमचे साहित्य, रेझिस्टन्स बँड्स, ब्युटी पार्लर्स, हेअरस्टायलिस्ट, मोबाईल्स, त्यांचे हप्ते, त्यांच्या खास थैल्या, लॅपटॉप, मॅक मिनी, इंटेल कोरची नवजात बाळं, पार्ट्यांचे कपडे, जिमचे कपडे, क्लासची फी,
निकालानंतर नापास ठरवणारा पेपर पुन्हा तपासून घेण्याची फी, केवढीही यादी. ह्यात वीज पाणी, दूध पाणी हे अंग चोरूनच बसले जणू. सौनी हे सगळं जुजबी लिहून ठेवलं होतं. तोवर शिवतांचं मध्ये मध्ये त्यांना डिवसणं सुरूच झालं. होणार का तुमचं अंदाजपत्रक तयार? अर्थसंकल्प बनवण्याचा संकल्प केला होता आपण, आठवतंय का? आठवतंय तर नोंदवलंय पण कागदावर. हा असा पैसा येतो आणि हा असा 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 जातो. एकदा नजर टाका मग फायनल करते. असं म्हणत सौनी त्यांच्यासमोर कागद ठेवला. शिवतांनी त्यावरतून एकदा नजर फिरवली, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, मग त्यांचे डोळे विस्फारलेलेच राहिले. अहो, हे काय घरगुती बजेट की चेष्टा? गव्हा तांदळापेक्षा पिझ्झा पास्तावर खर्च जास्त, सणावारांपेक्षा बर्थडे ॲनिव्हर्सऱ्या जास्त, पोटभर जेवणापेक्षा डाएटवर जाणं खर्चिक, लग्न दुसऱ्याचं, नट्टापट्ट्यावर खर्च आपला. अरे कुठं नेऊन ठेवलंय रे अंदाजपत्रक माझं? दिसतंय तर खरं तसंच, पण आता यातून सुटणं कठीण. दिखाऊ गरजा वाढवायच्या आणि त्या भागवायला छाती फुटेपर्यंत पळायचं. अशाने अंदाजपत्रकाचं दुसरं काय होणार? अशा अंदाजपत्रकाला म्हणायचं तरी काय? लुटीचं अंदाजपत्रक. काय? अहो, एरवी खूपदा तुटीचं अंदाजपत्रक असतं ना, तसं आता यापुढे हे लुटीचं अंदाजपत्रक. जगभरातल्या मॉडर्न, ट्रेंडी वगैरे उद्योगांनी आपल्याला लुटायला घेतलंय आणि आपण लुटून घेतोय. मग करून आहे फायनल. छानसं कसं सादर करायचं ते बघते मी. तोवर तुम्ही माझ्यासाठी या नव्या साईटवर नव्या साडीची ऑर्डर मात्र द्या. हं, नमस्कार, धन्यवाद.